माझ्या मते याला अटॅच होतं. तर तो पोल आहे 1,70,00,000 रुपयाचा. तो तिकडे जाऊन पडलाय. तर त्याला आधी पहिला इकडे आणायचं आहे आणि त्यानंतर त्याला बत्त्या लावायच्या. चला विचार करून मित्रांनो प्रत्येक पाऊल टाकायचं आहे बघा. तर मित्रांनो साधारणतः 1 ते 1.5 वर्षापूर्वी आपला एक व्हिडिओ आला होता, याला जबाबदार कोण, पार्ट 1 होता. त्यानंतर याला जबाबदार कोण पार्ट 2 आला आहे. आणि आताचा व्हिडिओ ना खूप जबरदस्त आहे, त्यालाच आधारित व्हिडिओ आहे. आणि मित्रांनो मच्छीमारांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ मित्रांनो. कारण आज आपण बघणार आहोत 1,70,00,000 रुपयाची बत्ती, जी सिग्नल लाईट असते मित्रांनो. प्रत्येक बंदरामध्ये येण्याची सिग्नल लाईट असते. तशीच आमच्या बंदरामध्ये सिग्नल लाईट आहे आणि त्याची किंमत आहे 1,70,00,000 मित्रांनो. तर पुढे आपण बघणार आहोत की 1,70,00,000 रुपयाची बत्ती आमच्या गावामध्ये जी बसवली, एकदम जबरदस्त भेटते मित्रांनो. आणि त्याच बत्तीबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा मालवणी स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो. आजचा पण व्हिडिओ धमाल आणि कामाला होणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडलास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चांगले कमेंट नक्की येऊ द्या. चला व्हिडिओला लगेच चालू करूया मित्रांनो. बघा आता आपण आहोत चिंपला पॉईंटवरती आणि आपले ऑलरेडी काही मेंबर्स जे गावातले आहेत ते तिकडे पोहोचलेले आहेत. तर हे बघा अशा प्रकारचा रस्ता, एकदम खडकाळ रस्ता आहे मित्रांनो. आणि तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो मित्रांनो. हे बघा हे चारही साईडने मित्रांनो पाणी आहे. चारही साईडने पाणी आहे आणि आपण मध्ये आहोत. आणि त्या साईडला तो भाग आहे, त्या साईडने फक्त आपल्याला एंट्री मिळते इथे आपल्या खाडीपात्र, म्हणजे आपलं सर्जोकोट बंदर पण एकदा झूम करून तुम्हाला दाखवतोय. हे आहे आपलं सर्जोकोट बंदर आणि सगळ्या बोटी एकदम क्लिअर दिसत आहेत. तर हा जो रस्ता आहे आता आपण बघतोय, तोच रस्ता फक्त एकच आहे पर्याय, तो फक्त आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातो. तर चला पुढे जाऊया आणि जे काय होईल ते तुम्हाला दाखवतो पुढे. मित्रांनो फायनली आपण त्या बत्तीपर्यंत पोहोचलो आहे आणि त्याचा जो पोल आहे मित्रांनो तो बघा तिथे लागून पडला आहे. आणि तो पोल माझ्या मते याला अटॅच होतं. तर तो पोल आहे 1,70,00,000 रुपयाचा. तो तिकडे जाऊन पडला आहे. तर त्याला आधी पहिला इकडे आणायचं आहे आणि त्यानंतर त्याला बत्त्या लावायच्या. चला तरी प्रोग्रेस कशी होते ती आपण तुम्हाला दाखवणार आहोत. बघा आपल्या गावातले सगळी मंडळी इकडे आलेले आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या परीने श्रमदान करतोय मित्रांनो. इथे बघा गिरीश वगैरे, रमेश, महेशा काका आमचा आलेला आहे आणि वैभव वगैरे सगळे आपले आहेत ते सगळे कामामध्ये लागलेत. कारण तो पोल पहिल्यांदा वरती आणायचा आहे. आणि इकडे बघा आपला दादा जो आहे देऊलकर, तो पोलावरती चढला आहे. ते बारीक जे काय आहे सगळ्या काठ्या वगैरे लावलेले तर सगळ्या खाली काढायच्या आहेत. आणि मी तुम्हाला 1,70,00,000 रुपये का म्हणालो ना, हे तुम्हाला सांगतो, थोड्या वेळात क्लिअर करतो, क्लिअरेशन पण देतो. म्हणजे असं नको की फसवणूक केल्यासारखं. जो पहिला पोल होता तो तुम्हाला दाखवतो मित्रांनो. जो पहिला होता ना जुन्या काळामध्ये, म्हणजे जवळपास 2015च्या आधी, तो बघा हा पोल आहे मित्रांनो. हा पोल आहे, हा पहिल्यांदा या स्तंभावरती उभा होता आणि तो पण पडला आहे. त्याच्यामुळे दुसरा पोल लावला तर तो पण पडला आहे. आणि खरं सांगतो मित्रांनो तुम्हाला की खरोखरच 1,70,00,000 रुपयाची बत्ती मंजूर झाली. गेली 2 ते 3 वर्ष आपण हेच ऐकत आलो आहे, पण अजूनपर्यंत काय बत्ती लागत नाही. तर याला कधी मुहूर्त मिळणार आहे हे आता बघूया. हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त शेअर करूया संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत, कारण मच्छीमारांना खूप अडचण होते मित्रांनो. याचं कारण तुम्हाला सांगतो की गेल्या टायमिंगला आपण तो व्हिडिओ बघितला, त्या बाजूला एक बोट लागून पडली होती. ती ही बत्ती नसल्यामुळेच, कारण त्याला सिग्नल लाईट समजलीच नाही. सर्जोकोट बंदर कुठे हे समजलंच नाही. जरी सिग्नल लाईट असती तर मित्रांनो नक्कीच एखाद्या मच्छीमाराची बोट वाचली असते. आणि इकडे बघा पोल वरती आणतायत पहिल्यांदा मित्रांनो. एकदम खडकाळ जमीन आहे, याच्यामध्ये चालणं म्हणजे खाऊ नाही मित्रांनो. प्रत्येक 2 दगडांच्या मध्ये गॅप आहे बघा. इथे गॅप आहे, इथे गॅप आहे. तर आणि हे जे दगड आहेत मित्रांनो एकदम डेंजर. जर लागले ना हातापायाला तर नक्कीच रक्त वगैरे चान्सेस असतात. त्याच्यामुळे या दगडांमध्ये चालताना खूप कसरत करावी लागते आणि खूप विचार करून मित्रांनो प्रत्येक पाऊल टाकायचं आहे बघा. हे बघा, जर तोल चुकला की विषय संपला.
मित्रांनो ऑलरेडी एक बत्ती आपल्याला दिसते वरती, ती पण आपण श्रमिक मच्छीमारांतर्फेच लावलेली होती. ती आता उतरतोय पहिल्यांदा आणि त्यानंतर अजून 2 बत्त्या आणल्यात त्या आपण तिकडे लावणार आहोत. मित्रांनो ज्या पोलावरती आता दादा चढलाय ना तो पोल पण एकदम कमकुवत आहे. आता बघा इकडे मयाने वदार दिलाय आणि अभि काका पण वदार देऊन आहेत. आणि या ज्या बत्त्या बघतोय आपण, या अक्षय जरा बत्ती दाखव. 1,70,00,000 रुपयाची बत्ती मंजूर केली आहे गव्हर्नमेंटने, पण 3 ते 4 वर्ष झाली आता ते काम रखडलेलं आहे. पण हे आता साधारण 300-350 ना, किती रुपये, 300 रुपयाच्या 2 बत्त्या आणल्यात. म्हणजे 300-300 600 रुपयाच्या या पण श्रमिक मच्छीमारांच्या वतीनेच आणलेल्या आहेत. मित्रांनो खरोखर पकड सांगण्याचं तात्पर्य एकच की एखादी गोष्ट जर करायची असेल ना तिथे टायमात वेळेत पूर्ण केली पाहिजे. आणि त्यासाठी आपण ह्याचा दुसरा टाईम असेल की तिसरा टाईम आहे आम्ही बत्ती चेंज करतोय. स्वतः श्रमिक मच्छीमार येऊन, स्वतः इथले स्थानिक मच्छीमार येऊन इथली बत्ती चेंज करतायत. तर मित्रांनो हा व्हिडिओ आहे ना संबंधित अधिकाऱ्यापर्यंत नक्की तुम्ही पोहोचवला पाहिजे. तर मित्रांनो इकडे दगड आहेतच, पण त्याच्या पलीकडे गेलात ना तुम्ही 100 फूट अंतर, जर या दगडापासून शेवटच्या दगडापासून 100 फूट अंतर फक्त सोडलं तर त्या साईडला पण दगड आहेत. पण ते एकदम आता लो टाईड जेव्हा होईल ना पूर्ण तेव्हा ते दगड तुम्हाला दिसतील. एवढं खतरनाक आणि एवढं डेंजर हे नसतंय मित्रांनो आमचं. आणि हे बघा इकडे पूर्ण अथांग समुद्र. जुनी बत्ती आता खाली उतरवली आहे बघा. ही पण सोलर टाईपचीच बत्ती होती, पण ही फक्त 8-8:30 पर्यंत पेटायची आणि त्यानंतर मग बंद व्हायची. ही पण एक चांगल्या किमतीला खरेदी केलेली बत्ती होती आमच्या सर्जकोट गावातील मच्छीमारांकडून. पण ही काय आता पेटत नाही म्हणून पर्यायी म्हणून त्या 2 बत्त्या आणलेल्या आहेत. हा पोल पण बघा एकदम डॅमेज आहे पूर्ण, त्याच्यामुळे हा पोल आता काढणार आहोत. आणि हा जो पोल होता मगाशी तिकडनं आणलाय तो पोल या ठिकाणी आता लावणार आहोत. कंडिशन बघा मित्रांनो काय ती. हा नुसतं ठोकला ना तरी पण त्याचे कपचे पडतात बघा. मित्रांनो एवढा कमजोर झाला होता तो की डायरेक्ट त्याला फक्त लाकडाने ठोकलं तरी पण तो मोडून पडला बघा. आणि आता मयूर आपला आहे तो त्याला पूर्ण मोडून काढतोय. आता हा राहिलेला पोल मित्रांनो काढायचा त्यासाठी एक चांगली वळलेली इथे बघा. आणि त्याला धरून आता उचलतील वरती तेव्हा ते निघेल. बघूया हलतोय का. जाम आहे मित्रांनो, जाम आहे. हे बघा येता ठोक शिवा ठोक बरोबर. बस ओके. हा जुना पोल मित्रांनो इथे काढलेला आहे बघा. खूप खोल होता. बत्ती उभी करताना पहिल्यांदा देवाला नारळ ठेवलेला आहे, कारण ही बत्ती तरी निदान टिकावी यासाठीच. तर
मित्रांनो आता आपण फायनली हा जो पोल आहे तो सेटअप करायला घेतला आहे. त्यासाठी सगळेजण आपापल्या हातात बघा दोऱ्या घेऊन उभे आहेत, या साईडला त्या साईडला सगळीकडे, कारण त्याचा बॅलन्स जाऊ नये आणि वारा एवढा लागतोय ना की विचारून सोय नाही. चला तर मित्रांनो फायनली पोल आपला उभा करायला घेतला आहे. आणि पोल एक आहे पण माणसं बघा मित्रांनो किती आहेत ती, जिकडे तिकडे माणसं आहेत. आणि हा बघा आपला मेन माणूस इकडे रमेश देऊलकर, मॅन फ्रॉम सर्जेकोट. चलो बघा मी बोलल्याप्रमाणे मित्रांनो मेहनत काम करतोय मित्रांनो. हे बघा याच्यामध्ये मी काठी आहे आणि ती डायरेक्टली सपोर्ट तिकडे दिलेला आहे. आणि बाकीचे जे पोल आहेत, बाकीचे जे रस्ते तिकडे पूर्णपणे वादार दिलेले बघा. इकडे एक वादार आहे, तिकडे एक वादार आहे, मयाच्या हातीत एक आहे, वैभवच्या हातीत एक आहे, असं सगळ्यांच्या हातीत वादार दिलेले आहेत मित्रांनो बघा. आणि आता फायनली तो पोल आतमध्ये उतरवायचा आहे बघा. आता काय ना, आता एकदम फुल सेफ झालेलो आहोत मित्रांनो. हा पोल उभा करणं या गोष्टी आपल्याला एकदम सहज वाटत आहेत, पण त्यामध्ये या सगळ्या गावकऱ्यांची, आपल्या मच्छीमार बांधवांची मित्रांनो खूप मदत आहे. नारळ फोडलेला आहे फायनली. आणि हा जो सपोर्ट मारलाय कारण हा पोल हलता का म्हणून यासाठी हा सपोर्ट आहे पूर्ण. फायनली शेवटची स्टेप आहे, कारण या ज्या बत्त्या आहेत त्या आता वरती लावायच्या. एक बत्ती बंद पडली तर सेफ्टीसाठी म्हणून दुसरी म्हणून दोन आणलेले आहेत त्या. आणि दादा बघा, दादाची खूप मेहनत आहे याच्या मागे. मित्रांनो बघा किती मेहनतीचं काम आहे आणि खूप रिस्की काम आहे मित्रांनो. एवढ्या वाऱ्यामध्ये पण तो राहिला आहे आणि त्याला आता ती बत्ती बांधायची आहे, हे मेन आहे मित्रांनो. हा व्हिडिओ मी मुद्दाम असा बनवतोय कारण 3 ते 4 वर्ष झाली आहेत आणि कोणताच प्रतिक्रिया अजूनपर्यंत येत नाहीत किंवा त्याच्या दृष्टीचं काम नाही आहे किंवा बाबा आम्ही बांधून देतोय, नुसती लेटर दिलेली आहे की हां बाबा सँक्शन झालेलं आहे. पण आतापर्यंत हेच ऐकत आलो आहे की हा बाबा आज लावणार बत्ती पुढच्या महिन्यात लागणार, त्याच्या पुढच्या महिन्यात लागणार, असं म्हणता मला 2 ते 3 वर्ष मित्रांनो उलटून गेली त्या गोष्टीला. मंजूर झालेली बत्ती आहे, काही वेळेला फॉरेस्ट म्हणजे आपले CRZचा कायदा सांगितला होता, त्यानंतर मग सँक्शन झाली बत्ती. कारण मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे हा मुद्दा. तसं बघायला गेलं तर मच्छीमारांचं मेन रूटिंग जे आहे, मेन जो रूट आहे त्या रूटला मार्गदर्शन करण्याची बत्ती, मार्गदर्शक बत्ती का म्हटली जाते, कारण आपल्याला आपण कुठेही खोल समुद्रात जरी फसलेलो असतो तरी हा बाबा ही ऑरेंज कलरची लाईट भेटते, ही रेड कलरची भेटते, ही व्हाईट कलरची भेटते, ही सर्जोपटमधली बत्ती भेटते, हे खूप महत्त्वाचं. म्हणजे आपण कितीही जरी दूर असलो तरी पण तिथून ती बत्ती दिसायला पाहिजे. आता तुम्ही वेंगुर्ला साईडला गेला तर लाईट हाऊसला बत्ती आहे, खूप लांबून दिसते मित्रांनो. आचरा साईडला गेला तर आचऱ्याची बत्ती आहे, खूप लांबून दिसते मित्रांनो समुद्रामधून. आणि एक्झॅक्टली म्हणजे परफेक्टली आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आचऱ्याला जायचं असेल किंवा लाईट हाऊसला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपण एकदम परफेक्ट पोहोचू शकतो. तसंच आपल्या सर्जोपट बंदरामध्ये निदान 50, 60, 70 बोटी आहेत मित्रांनो, तर त्यांना पण ती गरज आहे मित्रांनो बत्तीची. कारण मागच्यासारखे जसे इन्सिडेंट आपण तुम्हाला दाखवला होता व्हिडिओ पूर्ण, एक बोट दगडांवरती पूर्ण लागली होती, तसा इन्सिडेंट होऊ नये म्हणून मित्रांनो ही बत्ती कंपल्सरी पाहिजे. तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कळवाल, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि संबंधित अधिकाऱ्यापर्यंत हा व्हिडिओ 100% पोहोचला पाहिजे याची मित्रांनो काळजी घ्या. चला आता पुढे काय काय होते तुम्हाला दाखवतो. एकदा बत्ती आपली लावून झालेली आहे आणि कितपत साथ देते. आता ती सोलरची 2 तुम्ही बघितलं होता, छोटे छोटे 2 बत्ती आपण लावल्यात आणि सर्जोकोट गावच्या आपले जे मच्छीमार आहेत त्यांनी पण खूप मेहनत घेतली या बत्ती लावण्यामध्ये. तर चला भेटूया असं एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.